प्रवीणदादा गायकवाड मराठा समाजाला अर्थसाक्षर करण्यासाठी झटणारा खराखुरा शिवप्रेमी नेता कार्यकर्ता। जेम्स लेनचं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचं अवमानकारक पुस्तक समोर आलं तेव्हा संघ भाजपची लोक तोंडाला कुलूप लावून बसली होती। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मंडळींनी तर झोपेचं सोंग घेतलेलं होतं। अशा वेळी पुढे आली ती संभाजी ब्रिगेड सारखी फार कोणाला माहीत नसलेली सर्वसामान्य लोकांची संघटना। प्रवीणदादा गायकवाड हे आज संघटनेतलं एक नाव। तेव्हाच दादांचं नाव प्रकाश झोतात आलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी संघर्ष केला, मात्र केवळ आरक्षण विषयात गुंतून न राहता मराठा समाजाने उद्योग अर्थकारण यावर भर दिला पाहिजे हा उद्देश समोर ठेवून मराठा समाजात एक नवीन चळवळ सुरू केली। मात्र त्यांचं शांतपणे सुरू असलेलं काम काही विघ्नसंतोषी समाजकंटकांना सहन होत नसल्यानं त्यांनी कालचा प्रकार केला। प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला शाही हल्ला हा त्याचाच भाग म्हणता येईल। बहुजनांकडून बहुजनावर झालेला हल्ला असे या हल्ल्याचं वर्णन केलं जात आहे। खरं तर या माध्यमातून मराठा समाजाला टार्गेट केलं गेलंय। प्रवीणदादांचं कार्य, त्यांच्या हल्ल्यामागचं षडयंत्र याचा घेतलेला बोलबिंदासनी आढावा। नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संभाजी ब्रिगेड म्हटलं की प्रवीणदादा गायकवाड हे नाव चटकन समोर येतं। ही संघटना स्थापन होऊन 25 वर्ष होऊन गेली, पण ती चर्चेत आली ती जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाविरोधातील आंदोलनामुळे। लेन या अमेरिकन लेखकाचं हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया या नावाचं पुस्तक मार्केटमध्ये आलं आणि मोठा वाद झाला। हा वाद सुरू झाला तो या पुस्तकातील वादग्रस्त मजकुरामुळे। राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भात या पुस्तकात अवमानकारक उल्लेख करण्यात आला होता, त्यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। लेन संशोधनाकरिता भांडारकर संस्थेत आला होता, त्यावेळी त्याला काही इतिहासकारांनी खोटी व विकृत स्वरूपाची माहिती पुरवली असल्याचं समोर आलं। अगदी लेनच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुद्धा यातील काहींची नाव आली होती, त्यांचे आभार सुद्धा मानले गेले। त्यामुळे संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर वास्तूवर हल्ला केला। प्रवीणदादांनी वेळोवेळी संभाजी ब्रिगेडची बाजू मांडली, लावून धरली। खरं तर या मुद्द्यावर त्या काळात हिंदुत्ववादी संघटना व पक्षांनी आक्रमक भूमिका घेणं अपेक्षित होतं, पण ते मुख गिळून गप्प बसले। ब्रिगेडनं हिंसेचा निवडलेला मार्ग काहींना आवडला नाही, पण त्यांनी इतिहासाचं विकृतीकरण करण्याविरोधात आवाज उठवल्याबद्दल त्यांचं कौतुक सुद्धा करण्यात आलं। त्यानंतर ब्रिगेडने मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा जोरकसपणे हातात घेतला, त्याकरता संघर्ष सुद्धा केला। प्रवीणदादा गायकवाड ही या सगळ्या आंदोलनात पुढे होते, मात्र केवळ आरक्षण बोंबलून काही होणार नाही हे त्यांनी ओळखलं आणि नवी चळवळ उभी केली। ही चळवळ म्हणजे उद्योजक घडवण्याची। अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला हे या मोहिमेचं नाव। 2015 मध्ये ही सुरू करण्यात आली। या मोहिमेचा उद्देश आरक्षणातून अर्थकारणाकडे झाला आणि मराठा आरक्षणाची मागणी गेल्या 4 दशकापासून होते, पण त्यामध्ये कायदेशीर अडथळे आहेत। आरक्षणाच्या इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सुद्धा जर मराठ्यांच्या हातात शून्य आला असेल तर आता त्या शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी त्याला काही मोठे बदल स्वीकारावे लागणार आहेत। प्रवीणदादांची भूमिका अशी होती। त्यातून मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीतील प्रमुख घटक या नात्याने संभाजी ब्रिगेडने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकलं। मराठा समाजाला आरक्षणाच्या भावनिक विश्वातून अर्थकारणाच्या वास्तविक जगात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। आजच्या काळात एकट्या आरक्षणाने आपले सगळे प्रश्न सुटणार नाहीत, उलट आपले बहुतांशी प्रश्न हे आर्थिक स्वरूपाचे आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला आरक्षणाच्या पलीकडे असणाऱ्या आर्थिक जगाच्या स्पर्धेत उतरावं लागणार आहे, हे प्रवीणदादांनी पटवून दिलं। त्यामुळे या मोहिमेला गेल्या 10 वर्षात मोठं यश आलं। आत्तापर्यंत 52 देशात मुलांनी या माध्यमातून नोकरी मिळवल्याचं सांगितलं जातं। मागच्या काही वर्षात प्रवीणदादांनी सगळे वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवले। मराठा समाजाला अर्थसाक्षर करणं, उद्योजक करणं यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केलं। मुख्य म्हणजे अतिशय शांतपणानं त्यांचं हे काम सुरू आहे। मात्र याचाही काही संघ पुरस्कृत संघटनांना पोटशूळ उठल्याचं दिसून आलं। प्रवीणदादा यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेला शाही हल्ला हा त्याचाच प्रकार आहे। शिवधर्म संघटनेचे आणि भाजप पदाधिकारी, इंदापुरातील दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह काहींनी हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय। इथंही हत्यार म्हणून बहुजनांच्या विरोधात बहुजनांचाच वापर करण्यात आलाय, हे सगळं ठरवून झालेलं दिसतंय। संभाजी ब्रिगेड हे नाव एकेरी असल्याचा आक्षेप घेऊन ही शाईपेक करण्यात आली। खरं तर अनेक पुस्तकामध्ये राजांचा एकेरी पण आदरपूर्वक उल्लेख करण्यात आलाय। अनेक संस्थांची, चौकांची, रस्त्यांची नावे सुद्धा अशीच आहेत किंवा तशी ती उच्चारली जातात, ती आपुलकीच्या भावनेनं। पण इथं विनाकारण वाद निर्माण केलेला दिसतोय। तसं पाहिलं तर शिवधर्म हे संघटनेतलं नाव सुद्धा एकेरीचं आहे। मग काटे आणि कंपनीच्या तोंडाला कळ फासायचं का? राज्यात सध्या उजव्या विचारांचं सरकार आहे। हे सरकार आल्यापासून झुंडशाही वाढली, ब्राह्मणिझम वाढलाय,
बहुजनांच्यामध्ये भांडणं लावून पुन्हा पेशवाई आणण्याचे डाव आखले जात आहेत. त्याला काट्याने काटा काढणं असं म्हटलं जात आहे. म्हणून मराठ्यांनी आता सावध व्हायची वेळ आली. विचारांची लढाई, विचारांनी लढण्याची हिंमत नसलेली माणसं समाजात विष पेरण्याचा प्रयत्न करतायत. एक प्रकारे बहुजनांच्यावर हल्ला आहे असं दिसतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.